हा व्हिडिओ कालचा आहे आणि काल शनिवार असल्यामुळे माझ्या मागं काही कामाचं जास्त हे नव्हतं. माझ्या मिस्टरांना सुट्टी पण असते आणि उपवास पण असते, त्याच्यामुळे स्वयंपाकाचं काहीच टेन्शन नव्हतं. तर मी म्हटलं चला आज आपण मॅट रंगोली बनवूया. तर त्यासाठी मी माझ्याकडे असं पोस्टर होतं ते घेतलं आणि मला चौरंगावरचं आसन बनवायचं होतं. तर मी त्या आसनाचं त्या चौरंगाचं पहिले पूर्ण असं माप घेतलं. त्याची लांबी आणि रुंदी 15 सेंटीमीटर होती, तर मी चौकोन पण 15-15 सेंटीमीटर असं स्केच पेननी आखून घेतलं आणि ते व्यवस्थित कट करून घेतलं. आणि ते कट करून घेतल्यानंतर मी त्याच्यावर ग्लूगननी जे मी आणलेलं जे लोकर आहे ते मी त्याच्यावर चिटकून घेणार आहे. छान असं मस्त व्यवस्थित परफेक्ट कापून घ्यायचं मेजरमेंटनुसार. मी खूप सारे व्हिडिओ बघितले होते, म्हटलं चला आपण पण हे ट्राय करूया. माझ्याकडे तसे हे ग्लूगन पण होती आणि मी हे जे लोकर आहेत ते पण आणलेले होते. तर मी पहिला असं स्वस्तिक काढून घेतली. स्वस्तिक काढल्यानंतर प्रत्येक कलरची मी अशी 2-2 घेर करून घेणार होती. तर स्वस्तिक काढून घेतला आणि नंतर मी ब्ल्यू कलर लावून घेतला, त्याच्यानंतर व्हाईट कलर लावून घेतला. हा पूर्णपणे असा व्हाईट कलर नाही आहे, थोडासा कसा दुधी कलरमधून येतो. आणि त्याच्यानंतर मी हा ग्रीन कलर लावून घेतलेला आहे. याचं कॉम्बिनेशन खूप छान वाटत आहे सध्या तरी. खूप छान व्यवस्थित असे एकावर एक मॅच होणारे कलर लावले की आणखीन छान आणि उठून दिसणार ते. तर मी त्यानुसार मस्त सर्व ग्रीन लावल्यानंतर मी थोडासा फेंट असा कलर लावून घेणार आहे. तर मी थोडासा लाईट हा कलर थोडासा मेहंदी टाईप कलर आहे तो लावून घेतला आहे मी. याच्यानंतर ग्रीनजवळ हा कलर खूप छान वाटते, तर म्हटलं चला आपण हाच कलर लावून घेऊया. तर खूप छान वाटला. आणि याच्यानंतर आता पाहू कोणता कलर छान वाटणार. तर छान अशी मी प्रत्येकाची 2-2 लेअर बनवून घेतलेली आहे. मला जी ग्लूगनची जी स्टिक आहे ते अशा 3 लागलेल्या आहेत. छान प्रकारे मी असे 2-2 याचे करून घेतले. आता मी याच्यानंतर कोणता कलर लावू हा विचारत आहो. याच्यानंतर मी येल्लो कलर लावून घेणार आहे, जो रेडजवळ खूप छान वाटणार आहे. तर मी येल्लो साईडने लावून घेतला आहे. आणि आता स्वस्तिकला पूर्ण असं ते येल्लो याने करून घेणार आहे, कारण रेडच्या जवळ येल्लो कलर छान वाटत होता. म्हटलं आपण हाच लावून घेऊ आता. छान मस्त असं पूर्ण स्वस्तिक असं येल्लो याने त्याला कवर अपिंग करणार आहे. खूप छान वाटत आहे. कलर कॉम्बिनेशन खूप छान वाटू राहिला. आता विचार पडला आता कोणता कलर लावायचा. पहिला मी येल्लोची अशी 2 घेरच करून घेणार आहे. इकडून त्याच्यानंतर थोडासा मी ऑरेंज टाईप कलर घेतलेला आहे, जो येल्लोपेक्षा थोडासा डार्क आहे. आणि मी पूर्ण त्यांना आता हे करून घेणार आहे, भरून घेणार आहे. थोडासा एक लेअर त्याची आणि बघणार परत येल्लो लावून देणार एकदम. झाल्यानंतर मी दाखवणारच कसं काय होणार आहे. तर आता पाहू शकता तुम्ही, असं मी करून टाकलेलं आहे. मधात त्याला गोल गोल रेड कलरचे ते टिंबे देऊन दिलेले आहेत. आणि आता बाजूने मी त्याला असं लटकन टाईप लावून घेणार आहे ते धागे. जसं मी व्हिडिओमध्ये बघितलं होतं तसंच मी करत आहे. हे लावल्यानंतर कसं वाटणार आहे ते नक्की पाहणार आहे मी आता.
सर्वाला पहिला आता लावून घेतली मी. 3 साईडला लावून घेणार आहे. एक साईड जे असते ते मागंच राहणार आहे, त्याच्यामुळे मी मागच्या साईडला काही लावून घेणार नाही आहे. जे चौरंगाच्या खाली छान असे मस्त लमकणार आहेत आणि खूप छान असे वाटणार आहेत. तर हे जे लावलेले आहे त्याचे कलर खूप छान आणि मस्त वाटत आहेत. पाहू शकता तुम्ही किती मस्त असे कलर वाटत आहेत. तर हे आता छान मस्त एकसारखे चिटकून घेतल्यानंतर एकसारखे कटिंग पण करून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही किती छान मस्त कलर दिसत आहेत. तर छान सर्व असे मस्त तिन्ही इकडून एकसारखे कट करणार आहे. छान हे कट झाल्यानंतर पाहू शकता तुम्ही असं सर्व कचरा झालेला आहे, सर्व आवरून घेतलेला आहे. आणि आता हे पाहू शकता तुम्ही असं मी चौरंगावर टाकल्यानंतर दिसणार आहे काही. आता माझ्या चौरंगावर देव असल्यामुळे मी त्याच्यावर तर काही ठेवून दाखवलं नाही, पण खुर्चीवर दाखवलं. आणि आता ही आहे म्हणजे संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी. आणि उपास असला त्या दिवशी मी वरणच टाकून घेते. आणि एका साईडला मी तर सोयाबीनची चटणी करणार आहे. सोयाबीन भिजू टाकलेले आहेत, डाळ पण शिजायला टाकलेली आहे. मिक्सरातून बारीक करून घेतली. हा व्हिडिओ उद्या मस्त मिरच्याची कढीपत्त्याची फोडणी दिली आणि सोयाबीनची चटणी तळून घेतली मस्त. तिखट मीठ वगैरे टाकून खायला खूप चांगली लागते. तुम्ही बनवून झालेलं आहे वरण आणि सोयाबीनची चटणी. कसं दिसून राहिलं बस पोळ्या राहिलेल्या सगळ्या गोष्टी पाहा लागतात. असा होता माझा